नमस्कार भयरसिकांनो. हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झाले 1897 मध्ये. लेखक ब्रॅम स्टॉकर यांच्या अनेक पुस्तकातील हे पुस्तक खूप गाजले. भेसूर, गहन, विलक्षण अशा गोष्टींपैकी ही सर्वात भयानक गोष्ट अजूनही जगातील बेस्ट सेलर आहे. या पुस्तकाची विक्री दशलक्षाची सीमा ओलांडून गेलेली आहे. ड्रॅकुला हे पुस्तक मनाची पकड घेणारे आणि भयानक आहे. इंग्लिश भयसाहित्यात या रक्तपिपासू भूताच्या तोडीचे काहीही नाही. वॉर्निंग. कमकुवत मनाच्या व्यक्तीने, गरोदर स्त्रीने, लहान मुलांनी हे पुस्तक ऐकू नये. मीना म्युरेचे जर्नल. तोच दिवस. रात्री 11 वाजता. मी पार थकले. आम्ही मजेत हिंडलो. ल्युसी आनंदात होती. हिंडताना गायी आमच्या मागे लागल्या आणि आम्ही पळालो. आम्ही एका हॉटेलात चहा घेतला. आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही थांबत थांबत चालत घरी आलो. रस्त्यात मनातून सारखी गाई म्हशींची भीती वाटत होती. ल्युसी खूप थकली होती. आम्ही ताबडतोब झोपायला जाणार होतो, पण पाद्री साहेब आले आणि ल्युसीच्या आईनं त्यांना जेवायला थांबवलं. आता ल्युसी झोपली. ती छान दिसते. ऑर्थरने तिला दिवाणखान्यात पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. आता तिला अशी पाहून त्याला काय वाटेल? ल्युसी बरी आहे हे पाहून मला छान वाटत आहे, पण जोनाथनबद्दल कळावं. देवाने त्याचं रक्षण करावं. 11 ऑगस्ट. पुन्हा डायरीकडे वळले. मला झोप येत नाहीये. संध्याकाळी आमच्या मागे गायी लागल्या तो अनुभव. मला छान झोप लागली. मी जागे झाले तेव्हा मनात भयंकर भीती दाटून आली होती. खोलीत अंधार होता. मी चाचपडत ल्युसीचा पलंग गाठला. ल्युसी खोलीत नव्हती. दरवाजाला कुलूप नव्हतं. ल्युसीच्या आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिला उठवण्यात अर्थ नव्हता. मी मग खोलीबाहेर पडले. मी धावत खाली गेले. इकडे तिकडे पाहिलं. पुढचा दरवाजा उघडा होता. याचा अर्थ ल्युसी झोपेत चालत बाहेर गेलेली होती. विचार करत न बसता मी एक मोठी शाल अंगावर टाकली आणि धावत सुटले. मी ठराविक ठिकाणी पाहिलं. तिथं ती कुठेच नव्हती. आमच्या फिरण्याच्या आवडत्या जागेकडे मी वळले. चंद्रप्रकाश भरपूर होता. मध्येच काळे ढग होते. त्यामुळे छायाप्रकाशाचा खेळ चालू होता. ढग गेल्यावर सेंट मेरी चर्च आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसत होता. आमच्या आवडत्या जागी ल्युसी होती. तेवढ्यात ढग आला, पण कुणीतरी काळी आकृती तिच्या मागे वाकून उभी होती. कोण होतं ते? माणूस की जनावर? कोण आणि काय ते पाहण्याचं सोडून मी धावत सुटले. शहरात शांतता होती. तिथं आता कोणी नव्हतं. ल्युसीची ही अवस्था कोणाला कळणार नाही म्हणून मला बरंच वाटलं. तिच्याकडे जाण्यासाठी लागणारा वेळ आणि अंतर कधी संपणारच नाही असं वाटलं. माझे पाय कापत होते आणि चर्चच्या पायऱ्या चढणेही मोठं काम होतं. जेव्हा मी वर पोहोचले तेव्हा मला आमची आवडती जागा आणि ल्युसीची पांढऱ्या ड्रेसमधील आकृती दिसली. ढग आला होता, पण तरीही कोणीतरी लांबट काळी आकृती तिच्यावर वाकलेली होती. मी घाबरत ल्युसीला हाका मारल्या. ल्युसी, ल्युसी. कुणीतरी डोकं वर केलं. मी होते तिथून मला एक पांढरा चेहरा आणि चकाकणारे लाल डोळे दिसले. ल्युसीनं हाकेला प्रत्युत्तर दिलं नाही. मी धावत सुटले. चर्चमध्ये असल्यामुळे क्षणभर ल्युसी दृष्टीआड झाली. आता ढग गेला होता. चंद्रप्रकाशात ल्युसी सीटच्या पाठीवर डोकं ठेवून पडलेली होती. ती अगदी एकटी होती. जवळ कोणीच नव्हतं. मी जवळ गेले. ती अजूनही झोपेत होती. तिचा श्वासोच्छवास दम लागल्यागत येत होता. मी जवळ जाताच तिनं आपली ड्रेसची कॉलर थंडी लागल्यागत वर ओढली. मी तिच्या अंगावर शाल टाकले आणि पिन लावून ती घट्ट बांधली. पण ती पिन टोचली असावी, कारण घशावर हात ठेवून ती विव्हळली. मी तिला हळूहळू जागं केलं. अजूनही ती झोपेत विव्हळत होती. उसासे सोडत होती. मी तिला जोरात हलवले. ल्युसी. ती जागी झाली आणि मला चिकटली. मी तिला ताबडतोब घरी चालण्याबद्दल सांगितलं आणि ती आज्ञाधारकपणे उठली. नशीब आमच्या बाजूला होतं. वाटेत कोणी भेटलं नाही, म्हणजे या गोष्टीचा बबरा होणार नाही. घरी आल्यावर आम्ही दोघींनी देवाची प्रार्थना केली. मी तिला झोपवलं.
तिनं आजच्या या प्रकाराबद्दल कुणाशीही, अगदी तिच्या आईशीही न बोलण्याचं वचन माझ्याकडून घेतलं. तिच्या आईची ढासळलेली प्रकृती पाहता मी तिला न सांगण्याचं वचन दिलं. मी आशा करते की मी ठीक केलंय. मी दरवाजाला कुलूप घातलं. त्या रात्री मग काहीच घडलं नाही. त्या दिवशी दुपारी सर्व ठीक आहे. ल्युसी शांत झोपली आहे. रात्रीचं ते झोपेत चालणं, पण त्याचा वाईट परिणाम झालेला नाही. ती कधी नव्हे एवढी आज छान दिसते. माझ्या पिण्याच्या टोचण्यामुळं तिच्या घशावर भोग पडलाय, कारण तिथं 2 लाल ठिपके उमटलेत आणि तिच्या पांढऱ्या ड्रेसवर रक्ताचा ठिपका आहे. मी त्याबद्दल तिची क्षमा मागितली. काही फारसं न झाल्यागत तिनं ते बोलणं उडवून लावलं. नशीब की याचा व्रण राहणार नाही, कारण ते अगदी सूक्ष्म आहेत. त्याच दिवशी रात्री दिवस तसा मजेत गेला. हवा छान होती. आम्ही मुलग्रेव वुड्स इथं ट्रिप काढली. आम्ही चालत होतो आणि ल्युसीची आई कारनं आली. जोनाथनच्या आठवणीनं मी दुःखी झाले. संध्याकाळी आम्ही छान संगीत ऐकलं आणि लवकर झोपलो. ल्युसीला ताबडतोब झोप लागली. मी दरवाजाला कुलूप लावणार आहे. 12 ऑगस्ट. रात्री 2दा झोपेत ल्युसीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पहाटे मला जाग आली. ल्युसीही जागी झाली. ती कधी नव्हे एवढी ताजीतवानी वाटत होती. ती माझ्या बिछाण्यात शिरली आणि तिनं ऑर्थरबद्दल मला सांगितले. मला वाटणाऱ्या जोनाथनबद्दलच्या काळजीबाबत तिनं मला दिलासा दिला. मला बरं वाटलं. 13 ऑगस्ट. दुसरा शांत दिवस. दरवाजाला कुलूप लावून चावीजवळ ठेवली. जागी झाले तेव्हा झोपेत असलेली ल्युसी खिडकीकडे बोट दाखवत होती. मी खिडकीकडे गेले. बाहेर चंद्रप्रकाशात आकाश, समुद्र छान दिसत होते. एक मोठं वटवाघूळ फेऱ्या घालत होतं. 1-2दा ते जवळ आलं. मग मला घाबरून ते चर्चकडे उडालं. मागे वळून पाहते तर ल्युसी गाढ झोपली होती. 14 ऑगस्ट. ल्युसीला माझ्यासारखं आमच्या आवडत्या जागेचं वेड लागलंय. जेवण, चहा यासाठी घरी परतायलाही ती तयार नसते. आज दुपारी घरी परतत असताना मी पायऱ्यांच्या वर आलो आणि बंदराचा देखावा बघण्यासाठी थांबलो. सूर्य मावळत होता. त्याचा लाल प्रकाश सर्वत्र पडला होता आणि आम्ही क्षणभर गप्प उभे होतो. अचानक ल्युसी म्हणाली, पुन्हा त्याचे ते लाल डोळे, ते अगदी तसेच आहेत. तो आलाय. त्या बोलण्यानं मी दचकले. मी हळूच ल्युसीकडे पाहिलं. ती काहीशी स्वप्नमय अवस्थेत होती. चेहऱ्यावर विचित्र भाव होते. ती त्या आमच्या आवडत्या जागेकडे पाहत होती. तिथं एक काळी आकृती होती. त्या तिरहिताचे डोळे झकझकत्या ज्वाळेसारखे होते. पण हा भास क्षणभरात झाला. सूर्याची लाल किरणं आमच्या जागेच्या मागच्या बाजूला असलेल्या सेंट मेरी चर्चच्या खिडक्यांवर पडली होती आणि ती परावर्तित झाल्यामुळे हलल्यासारखी वाटत होती. मी ल्युसीचं लक्ष तिकडे वेधलं. ती पुन्हा पूर्ववत झाली, पण ती काहीशी दुःखी होती. कदाचित कालच्या रात्रीच्या आठवणीनं असेल. आम्ही घरी गेलो. ल्युसीचं डोकं दुखत होतं, त्यामुळे ती लवकर झोपली. मग मी बाहेर एक चक्कर मारली. मी जोनाथनच्या विचारानं दुःखी होते. घरी परतताना चंद्रप्रकाश भरपूर होता. मी घराच्या आमच्या खिडकीकडे पाहिलं. ल्युसीला पाहून मी रुमाल हलवला, पण तिचं प्रत्युत्तर नव्हतं. मग चंद्रप्रकाश खिडकीवर पडला. ल्युसी तिथं होती. तिचं डोकं खिडकीच्या कडेला होतं आणि ती गाढ झोपलेली होती. खिडकीच्या कडेला एक मोठ्या आकाराचा पक्षी होता. मी धावत वर गेले तेव्हा ती आपल्या बिछाण्याकडे गेली आणि गाढ झोपली. तिचा हात बहुधा थंडीपासून निवारण करण्यासाठी गळ्याजवळ होता. मग मी खिडकी बंद करून दरवाजाला कुलूप घातलं. ती झोपेत छान दिसते, फक्त काहीशी फिकट वाटते. डोळे उडल्यागत वाटत आहेत. ती कशाची काळजी करते ते शोधून काढायला पाहिजे. 15 ऑगस्ट. नेहमीपेक्षा उशिरा उठले. ल्युसी आळसावून आणि थकून पडली होती. नाश्त्याच्या वेळी खास बातमी कळाली. ऑर्थरचे वडील ठीक होते आणि ऑर्थरचं लग्न लवकरात लवकर करण्याची त्यांची इच्छा होती. ल्युसी आनंदली. ल्युसीची आई आनंदी पण तशीच दुःखी आहे. ल्युसीच्या आईला मरण जवळ आल्यागत वाटत आहे. डॉक्टरांचंही तेच म्हणणं आहे. तिचं हृदय कमकुवत आहे आणि एखादा छोटासा धक्काही त्याला पुरेसा आहे. 17 ऑगस्ट. 2 दिवस डायरी लिहिली नाही. आमच्या सुखाला ग्रहण लागल्यागत वाटत आहे. जोनाथनची काही बातमी नाही. ल्युसी अशक्त होत चालली आहे. तिच्या आईचं मरण जवळ आल्यागत वाटत आहे. ल्युसी व्यवस्थित जेवते, खाते, झोपते, हिंडते, फिरते, पण चेहऱ्यावर अशक्तपणा आहे. रात्री काही वेळा श्वास कोंडल्यागत ती धापा टाकते. मी दरवाजाची किल्ली रात्री मानगटात बांधून ठेवते, पण ती उठून खोलीत हिंडते आणि उघड्या खिडकीजवळ बसते.
काल रात्री ती खिडकीतून वाकली होती. मी जागी झाल्यावर तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला जागी करू शकले नाही. ती बेशुद्ध होती. शुद्धीवर आल्यावर तिला अशक्तपणा तर होताच, पण ती रडत होती, धापा टाकत होती. ती खिडकीशी कशी गेली हे तिला समजलं नव्हतं. हे ते पिन टोचल्यामुळे तर नसेल. ती झोपल्यावर मी त्या जखमा पाहिल्या. त्या बऱ्या झालेल्या नाहीत आणि पहिलेपेक्षा खोलही वाटत आहेत. बाजूने पांढरं झालंय. 1-2 दिवसात त्यात सुधारणा झाली नाही तर त्या डॉक्टरांना दाखवायला हव्यात. सॅम्युअल बिलिंग्टन अँड सन्स सॉलिसिटर यांचे मिसेस कार्टर पॅटरसन अँड कंपनीला पत्र. 17 ऑगस्ट. प्रिय महोदय, ग्रेट नॉर्दर्न रेल्वेने पाठवलेले सामान उतरवून घ्या. ते सामान परफ्लीट येथील कारफॅक्स या घरी पाठवायचे आहे. सध्या ते घर बंद आहे, परंतु चाव्या पाठवल्या आहेत. माल म्हणून आलेले 50 पेटारे सोबत पाठवलेल्या नकाशातील 1 खूण असलेल्या मोडक्या घरात ठेवायचे आहेत. तुमच्या माणसांना ती जागा बरोबर सापडेल, कारण तिथे घडीचे जुने चर्च आहे. हे सामान आगगाडीने दुपारी 4:30च्या सुमारास किंग क्रॉस स्टेशनला येईल. ते ताब्यात घ्या. तिथे माणसं तयार ठेवा. पत्राबरोबर खर्चासाठी पैसे पाठवले आहेत. जास्त खर्च झाला तर तसे कळवा. घराच्या किल्ल्यात येथून निघताना दिवाणखान्यात ठेवणे. घराच्या मालकाला आपल्या जवळच्या किल्ल्यांनी दरवाजा उघडल्यावर त्या मिळतील. आपले सॅम्युअल बिलिंग्टन अँड सन्स. मिसेस कार्टर पॅटरसन कंपनी, लंडन यांचे बिलिंग्टन अँड सन्स, विडबे यांना पत्र. 21 ऑगस्ट. प्रिय महोदय, सामान तुमच्या सूचनेनुसार पोहोचते केले आणि चाव्या सांगितल्याप्रमाणे दिवाणखान्यात ठेवल्या आहेत. उरलेले पैसे परत केले आहेत. आपले मिसेस कार्टर पॅटरसन्स अँड कंपनी. मीना म्युरेचे जर्नल. 18 ऑगस्ट. आज मी आनंदात आहे. ल्युसी छान आहे. काल रात्री ती शांत झोपली. तिचे गाल गोबरे झाले आहेत, पण तरीही ती अशक्त वाटते. तशी ती अगदी आनंदात आहे. ती खूप बोलते. ती एका रात्री या जागेवर झोपेत आली होती. त्याची मला तिनं अचानक आठवण करून दिली. तिनं बुटांनी दगडांवर आवाज केला आणि ती म्हणाली, मला बिचाऱ्या इथं थडग्यात झोपलेल्या जॉर्डीला उठवायचं नव्हतं, म्हणून त्या रात्री माझ्या पायांनी आवाज केला नव्हता, असं मिस्टर स्वॉल्सने मला सांगितलं असतं. ती अशी भयंकर मस्करी करत होती, म्हणून मी तिला त्या रात्री काही स्वप्न पडलं होतं का असं विचारलं. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ती अर्धवट स्वप्नात असल्यागत आठवण केल्यासारखी सांगू लागली. ते स्वप्न नव्हतं, सारं खरं असल्यागत होतं. मला त्या जागेवर यावंसं वाटत होतं. मला मनातून भीती वाटत होती. मी जात असताना माशानं उडी मारली. ते बघण्यासाठी मी वागले. मला कुत्री विव्हळण्याचा आवाज आला. मग एक लांब काळं आणि त्या दिवशी पाहिलं तसं लाल डोळ्यांचं कुणीतरी दिसलं. तो उंच सडपातळ माणूस. मी पाण्यात बुडाले आणि माझ्या देहातून आत्मा उडून भटकतोय असं मला वाटत होतं. माझ्या खालच्या बाजूला दीपस्तंभ होता. मग भूकंपासारखा धक्का बसला आणि तू मला हलवताना मी वरून पाहिलं आणि मला ते मग जाणवलं. यावर ती हसू लागली. मला तिचं ते स्वप्न आणि हसणं आवडलं नव्हतं. मी विषय बदलला. आम्ही घरी परतलो. फिरल्यामुळे बरं वाटलं होतं. तिच्या आईच्या संगतीत संध्याकाळ मजेत गेली. 19 ऑगस्ट. आनंदी आनंद. सरते शेवटी जोनाथनची बातमी कळली. जोनाथन जरा आजारी आहे. मिस्टर हॉकिन्सचं पत्र आलंय. मी इथून सकाळी निघणार आहे आणि जोनाथनची शुश्रूषा करण्यास मदत करणार. आम्ही तिथंच लग्न करावं असं मिस्टर हॉकिन्सना वाटत आहे. माझ्या प्रवासाची तयारी झाली आहे आणि माझं सामानही तयार आहे. सेंट जोसेफ आणि मेरी हॉस्पिटल, बुडापेस्टवरून मिस म्युरेला सिस्टर आघाताचे आलेले पत्र. 12 ऑगस्ट. प्रिय महोदया, मिस्टर जोनाथन यांच्या सांगण्यावरून मी हे पत्र लिहित आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. गेले 6 आठवडे ते इथे मेंदूच्या तापाने आजारी आहेत. मिस्टर हॉकिन्सना कळवणे की त्यांचे काम पुरे झाले असून काही आठवडे एखाद्या उत्तम हवेच्या ठिकाणी राहिल्यावर तो पूर्ण बरा होऊन कामावर परतेल. त्याच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे ते पाठवायला त्यानं सांगितलं आहे. आपली सिस्टर अगाथा. सिस्टर अगाथा जोनाथनच्या प्रकृतीबद्दल म्हणतात, माझा पेशंट झोपलाय त्यामुळे मी हे लिहिते. तू त्याची पत्नी होणार आहेस असं त्याने सांगितलंय. त्याला कसला तरी धक्का बसलाय आणि भ्रमात तो लांडगे, विष, रक्त, भूत, राक्षस यांच्याबद्दल बोलतो. तो या प्रकारे उत्तेजित होणार नाही याची काळजी घ्यावी. याआधी तुला कळवायचे तर तुझा पत्ता माझ्याकडे नव्हता. जोनाथन ग्लॉसेनबर्गकडून ट्रेनने आला. ते घरी जाण्यासाठी तिकीट हवे असे ओरडतच. तो इंग्लिश आहे हे लक्षात आल्यावर त्याला ट्रेनच्या सर्वात शेवटच्या स्टेशनचे तिकीट दिले गेले. त्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. तो थोड्याच दिवसात ठीक होईल. देव तुम्हा दोघांचे भले करो.
डॉक्टर सेवार्ड यांची डायरी. 19 ऑगस्ट. रेनफिल्डमध्ये अचानक बदल झालाय. शिकारीला निघालेल्या कुत्र्यासारखा तो उत्तेजित होऊन हुंगू लागला. तेथील नोकरानं त्याला बोलण्यास उद्युक्त केलं. नेहमी तो नोकरांशी छान वागतो, पण आज तो चिडला आणि त्यानं त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. तो एवढंच म्हणाला, तू आता कोणीच नाहीस. मालक जवळ आलाय. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.